आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स। गया में स्थित महाबोधि विहार मठ के कई सालों से हिंदुओं का अवैध कब्जा है। इसके लिए कई बार बौद्धों द्वारा आंदोलन चलाए गए, जैसे कि अनागरिक धम्मपान 1891 भंते सुरई ससाई। इन्होंने आंदोलन चलाए मगर सफल नहीं हुए। 12 फरवरी 2025 से उपासक आकाश लामा जी के नेतृत्व में 200-300 भंते गणों के साथ शांततापूर्ण मार्ग से धरने आंदोलन शुरू किया है। इसको सपोर्ट करने के लिए पुणे में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतला ससून रोड यहाँ दिनांक 24 जुलाई से 29 जुलाई तक धरने आंदोलन किया है। आज धरना आंदोलन का समारोप दिन है। इस धरने आंदोलन में हमारे कुछ महत्वपूर्ण मांगे इस प्रकार की है। बीटी एक्ट 1949 यह कानून निरस्त करो। महाबोधि विहार की कार्यकारिणी में जो बौद्धोत्तर है उन्हें निकाला जाए। महाबोधि बौद्ध विहार का व्यवस्थापन पूर्णतः बौद्धों के हाथ में सौंपा दिया जाए। आपसे विनती है, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, मंदिरों में उनके अपने अपने धर्म के पुजारी पूजा पाठ करते हैं, तो महाबोधि विहार बौद्धों की अमानत होते हुए वहां पूजा पाठ के लिए बौद्धेतर पंडित क्यों हैं? महोदय, हम आपको विनम्रता से सूचित करते हैं कि हमारी मांगे जायज़ है और वह जल्द से जल्द पूरी करें, अन्यथा हम आगे विभिन्न मार्ग से आंदोलन जारी रखेंगे। इस पत्र के साथ धरने आंदोलन में सहभागी बौद्ध अनुयायी और सपोर्टर के नाम सिग्नेचर के साथ जुड़ी है। हमारी सब मांगे जल्द से जल्द पूरी करने की कृपा करें, ऐसा पुणे जिलाधिकारी को आम्ही सावित्रीच्या लेखी महाराष्ट्र राज्य की तरफ से निवेदन दिया गया है। जय भीम, नमो बुद्धाय। मी श्रीकृष्ण मोरे दौंड येथून या आंदोलनामध्ये सहभागी आहे। आम्ही सावित्रीच्या लेखी आमचा हा महिला भगिनींचा हा धम्म उपासिकांचा ग्रुप आहे आणि याच्या माध्यमातून या सर्व महिला दिनांक 15 एप्रिल 2025 पासून ते 21 एप्रिल 2025 पर्यंत बुद्धगया या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्याच महिलांनी मागच्या 12 जुलैला गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे महासचिव आदरणीय आकाशजी लामा यांची प्रबोधनात्मक मार्गदर्शन सभा सुद्धा आयोजित केली होती आणि त्या सभेला सुद्धा अनेक उपासक उपासिकांचा बौद्धेतर समाजाचा सुद्धा भरपूर असा प्रतिसाद भेटला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 24 जुलै 2025 पासून तर आज 29 जुलै 2025 पर्यंत या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आणि आमची सर्वांची एकच मागणी आहे की जसं की आपल्या भारत देशामध्ये जे दिल्ली या ठिकाणी जामा मशीद आहे, त्या जामा मशिदीवर जे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, ते मुस्लिम समाजाचे असतात किंवा वाराणसी या ठिकाणी जे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा सर्व हिंदू विश्वस्त ट्रस्टी असतात। तर बुद्धगया ही बौद्धांची विरासत आहे, जागतिक असं पर्यटन स्थळ आहे आणि त्या ठिकाणी मात्र जे बौद्ध लोक ट्रस्टी पाहिजे तर त्या ठिकाणी बौद्ध ट्रस्टी नसताना त्या ठिकाणी जे ट्रस्टी आहेत ते 4 हिंदू समाजाचे आहे, 4 बौद्ध आहे आणि एक जो पदसिद्ध अध्यक्ष आहेत ते गया जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष असतात आणि ते नेहमी हिंदू धर्माचेच असतात। तर आमची सर्वांची मागणी आहे की बीटी ॲक्ट बौद्ध टेम्पल ॲक्ट 1949 हा रद्द व्हावा। हा अन्यायग्रस्त असा कायदा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलं आहे आणि त्या संविधानामध्ये कलम 13 जे आर्टिकल टाकलेलं आहे त्यानुसार बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की 1949 पूर्वीचे भारत देशामध्ये असलेले सर्व कायदे रद्द करण्यात येतील, किंबहुना भविष्यामध्ये मानवी हक्कांचं, मूलभूत हक्कांचं हनन होईल, अशा पद्धतीचा कायदा करण्यात येणार नाही। तर तेव्हा भारत देशामध्ये असणारे सुमारे 5000 कायदे रद्द केलेले आहेत। मग हा बीटी ॲक्ट अन्यायग्रस्त कायदा हा अजूनपर्यंत का? तर हा बीटी ॲक्ट कायदा निरस्त व्हावा आणि बुद्धगया ही बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। जय भीम। नमो बुद्धाय। जय भीम। माझं नाव रंजना कांबळे आणि आम्ही सर्व उपासक आणि उपासिका इथे दिनांक 24 जुलैपासून ते आज 29 जुलैपर्यंत धरणे आंदोलनावर बसले आहोत आणि आमचे धरणे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने आज पूर्ण करत आहोत, समारोप त्याचा करत आहोत।
आणि ह्या धरणे आंदोलनाचा जो काही कारण आहे, धरणे आंदोलन केल्याचं कारण जे आहे ते असं आहे की बुद्धगयामध्ये जे बुद्ध विहार आहे, महाबोधी विहार, तर त्या महाबोधी विहारावर अवैध अशा पद्धतीने बौद्धेतरांचा म्हणजे हिंदूंचा अवैध कब्जा आहे त्याच्यावर, आणि हे अनेक वर्षापासून आहे. तर तो कब्जा हटवण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि बीटी ॲक्ट 1949 हा निरस्त करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करतो. बीटी ॲक्ट 1949 निरस्त झालं की ह्यांच्या सगळ्यांचा कब्जा त्याच्यावर टाकते आणि तो बौद्धांच्या ताब्यामध्ये यावं ते आम्ही. बुद्धाय जय भीम. आज या पुणे शहरामध्ये पुणे जिल्हाधिकारी ऑफिसच्या समोर या ठिकाणी जे बिहार राज्यामध्ये व सर्व जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी विहार आहे, ते अनेक वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि अनेक वर्षांपासून त्या वेळेस ते बुद्धगया मुक्ती आंदोलन करण्याकरता सर्वांनी योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या पुणे शहरामध्ये रंजनाताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि मी बनते बुद्धभूषण या माध्यमातून सरकारला विचारू इच्छितो, या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक प्रार्थना स्थळं आहेत, परंतु त्या धर्मांमध्ये ते त्यांचे विधिवत असे पुजारी आहेत, मौलाना आहेत, पादरी आहेत वगैरे अनेक. परंतु बुद्धगया येथे महाबोधी विहारामध्ये वंचितच का आहेत? याला कारण आहे, कारण की त्यांना बुद्ध नको का? त्यांना बुद्धांना सोडायचं नाहीये का? म्हणून इथून आम्ही या आंदोलनातून माध्यमातून सांगू इच्छितो बिहार सरकारला किंवा केंद्र सरकारला, आम्ही बाबासाहेबांनी जो कायदा दिलेला आहे त्या कायद्यानुसार हे आंदोलन इथे सुरू आहे. परंतु सरकारने जर याचा निर्णय लावला नाही लवकरात लवकर, ते बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्त केलं नाही, तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच मी बनते बुद्धभूषण आमरण उपोषणाला बसणार आहे. ही काळाची गरज आहे, कारण सरकार जर सुस्त असेल तर त्याला जागरूक करण्याचं काम बौद्ध भिक्षू करतील वेळोवेळी. एवढीच सूचना मी या माध्यमातून या सरकारला करू इच्छितो.